नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर। मी आज तुम्हाला दाखवणार आहे उपासाची उकड काढलेली पानगी। चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। उपासाची उकडीची पानगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 3 टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 टीस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट मिरच्या टाकू शकतात, 3 टेबलस्पून कोथिंबीर आहे, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, चवीनुसार मीठ आणि लिंबाची एक फोड चटणीमध्ये पिळायला। आता पहिल्यांदा आपण ही चटणी करून घेऊया, त्याच्यानंतर मी तुम्हाला उकडलेली उपासाची बटाट्याची भाजीचे साहित्य दाखवते। उपासाची चटणी तयार झाली आहे। आपल्याला जर कोथिंबीर वगैरे नसेल चालत उपासाला तर नाही घातली तरी चालेल। आता आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करू। बटाट्याचे बटाटे मी बारीक कापून घेतलेले आहे, उकडलेले बटाटे आहेत। आता त्याला बाकीचे साहित्य लागणार आहे। जिरं 1 टीस्पून, ओलं खोबरं 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट, 2 ते 3 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली आहे, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 टेबलस्पून कोथिंबीर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तुपामध्ये आपण ही भाजी करायची। आता पहिल्यांदा आपण भाजी करून घेऊया, मग तुम्हाला पानगी कशी करायची ते दाखवते। तर आपण गॅसकडे जाऊया। मी पॅन गरम करत ठेवला आहे। आता त्याच्यात आपण 1 टेबलस्पून साधारणपणे तूप टाकूया। आता त्याच्यात मी जिरं टाकते, जिरं चांगलं तडतडलं त्याच्यात हिरवी मिरची टाकते, उपासाची बटाट्याची भाजी करतो त्याप्रमाणे ही भाजी करणार आहे। आता त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा चांगला मिक्स करूया। चवीप्रमाणे मीठ टाकते मी, शेंगदाण्याचा कूट टाकते, कोथिंबीर टाकते, सगळं मिक्स करून 2 मिनिटं या भाजीला वाफ येऊ द्यायची, म्हणजे सगळा मसाला मीठ वगैरे सगळं त्या भाजीला लागतं। वाफ आली भाजीला। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया, बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण वरीच्या पिठाची पानगी करूया। त्याच्यासाठी काय लागतं आणि कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते। या मापाने मी 2 वाट्या वरीच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे माझ्या मार्केटमधलं रेडीमेड पीठ आहे, तुम्ही हे घरी पण करू शकता मिक्सरला बारीक करून। आणि आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मी, आणि गरम पाण्याने हे पीठ आपण भाकरीला भिजवतो तसं भिजवायचं। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण भाकरीला पीठ भिजवतो तसं, जास्त कडक नाही जास्त मऊ नाही, आता आपल्याला थापता येतील इतपत मऊ भिजवायचं। चालू केलं आहे, त्याच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती चाळणी ठेवली आहे। आता ही पानगी आपल्याला ह्याच्यामध्ये उकडवायची आहे। आता पानगीमध्ये कसं भरायचं सारण ते मी तुम्हाला दाखवतो। कापून घेतलेले आहे ते साईडने असं सगळे देठ वगैरे कापून घ्यायची। आता त्याला आपण थोडंसं तूप लावायचं, एकदम हलका फुलका प्रकार आहे, उपासाला चालेल, आपला पोटभरीचा आहे। तर तुम्ही करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आता आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे हे जरा पातळ असं थापायचं। चरकीन थापलं याच्यामध्ये आपण ही केलेली बटाट्याची भाजी भरायची। आणि हे पान असं दुमडायचं। आता हे पान आपण कुकर गॅसवरती गरम करायला ते ठेवलेलं आहे भांडं, त्याच्यावरती ठेवायचं उकडवायला।
त्याचप्रमाणे मी दुसरं पण करून घेते. उकडवायला ठेवलेले आहे. हे चाळणी छोटी असल्याकारणाने माझे 2च राहिले आहे. हे 2 उकडून एक साधारणपणे 10 मिनिटांनी परत दुसरे ठेवायचे आणि ह्याच्यावरती असा तवा झाकून ठेवायचा. एक साधारणपणे 10 मिनिटं हे उकडवायची. आता अजून एक तुम्हाला मी ह्याच्यातला नवीन प्रकार दाखवते. बटाट्याची भाजी घालून केलेलं पानगी, ती तिखट पानगी झाली. आता माझ्याकडे ना मोदकाचं सारण राहिलेलं होतं, तर त्या सारण भरून सुद्धा आपण त्याची पण गोड पानगी करू शकतो. तूप लावून घेतलं आहे केळीच्या पानाला. भाकरी थापायची. त्याच्यामध्ये आता हे गोड खोबऱ्याचं सारण भरते. आणि केळीच्या पानाचा कटाचं पोळ करायचं. आता हे झाले आपले. हे आता उकडवायला ठेवायचे. अशा रीतीने मी सगळे तयार करून घेते. बारीक केला आहे मी. आता तवा काढायचा आणि हे काढून प्लेटमध्ये घ्यायची. चटणी बरोबर गरम गरम सर्व करायची. दुसरे 2 टाकते. रीतीने सगळे आपण एका वेळेला टाकले. मोठी जाळणी असेल तुमची तर एका वेळेला टाकले किंवा उकडीचे मोदक आपण ज्या कुकरमध्ये करतो त्याच्यामध्ये केलं तरी चांगले. माझ्याकडे तो कुकर नाही आहे म्हणून मी हे केलेलं आहे. असं परत आपण 10 मिनिटं उकडवायची.